श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 44 ते 49 दियोदास चरित्र। श्री गणेशाय नमः। कृत्समत कथा सांगू लागले। सोमवंशात रिपुंजय नावाचा एक श्रेष्ठ राजा होऊन गेला। तो धर्मशील, आचारशील, परोपकारी, न्यायप्रिय, नीतीने वागणारा आणि भगवत भक्त होता। त्याने काशीमध्ये प्रदीर्घ काळ तीव्र तपश्चर्या केली। त्यामुळे प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवाने त्याला दर्शन दिले व म्हणाले, हे राजा, या काशी क्षेत्रासह संपूर्ण देशात बराच काळ फार मोठे अवर्षण पडले आहे। येथे पाऊसच पडत नाही, त्यामुळे सर्व प्रदेश ओसाड झाला आहे। लोकांनी प्राणरक्षणार्थ स्थलांतर केले आहे। म्हणून तू काशी नगरीचा राजा हो। तुझ्या तपश्चर्येच्या पुण्यप्रभावाने या क्षेत्राला पूर्वीचे वैभव आणि महात्म्य प्राप्त होईल असे कर। मी तुझे दियोदास असे नामकरण करत आहे। ब्रह्मदेवाच्या आज्ञेने दियोदासाने काशीचा स्वीकार केला। त्याच्या पुण्याईने तेथे पाऊस पडू लागला। दुष्काळाचे संकट निघून गेले। नद्या दुधडी भरून वाहू लागल्या। देशांतरी परागंदा झालेले क्षेत्रनिवासी ब्राह्मण आणि प्रजानन पुन्हा काशीत परतले। शेते पिकू लागली। धनधान्यांची, फळाफुलांची, दूध दुभत्याची समृद्धी आली। घराघरातून वेदध्वनी ऐकू येऊ लागले। दियोदासाने लोककल्याणार्थ अनेक योजना राबवल्या। त्यामुळे तेथील प्रजा सुखाने व आनंदाने कालक्रमणा करू लागली। अपमृत्यूचे प्रमाण घटले। अध्ययन, अध्यापन, यज्ञयाग आदी सत्कर्मे पुन्हा होऊ लागली। काशी वैभवसंपन्न झाली। दियोदासाच्या या कार्यकर्तृत्वाचे देवांनीही मोठे कौतुक केले। ही कथा ऐकत असताना कीर्तिराणीने प्रश्न केला, हे मुने, परमपावन काशी क्षेत्रात विश्वनाथाच्या रूपाने भगवान शंकर स्वतः वास्तव्य करीत होते। तेथे देवांचाही निवास होता। ही सर्व मंडळी तेथून निघून गेली, यामागे काय कारण होते? कृत्समदांनी तिच्या शंकेचे निवारण केले। ते म्हणाले, हे राज्ञी, अवर्षणाच्या कालखंडात मरीची ऋषी मंदार पर्वतावर घोर तपश्चर्या करत होते। त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन विश्वनाथाने त्यांना दर्शन दिले। त्यांना वरदान देऊन आपल्या गणांसह कैलासावर पाठवले। मरीचींच्या तपश्चर्येच्या पुण्यप्रभावाने त्या स्थानाचे पावित्र्य खूपच वाढले होते। म्हणून शंकराने तेथे वास्तव्य केले। कालांतराने काशीतील सर्व देवही तेथेच राहावयास गेले। त्यानंतर ती नगरी ब्रह्मदेवाने दियोदासास दान केली। त्याने कोणत्याही देवाची मदत न घेता त्या क्षेत्राचा आणि संपूर्ण भूप्रदेशाचा कायापालट केला। ते सर्वांच्या सुखसमृद्धीला हितावहच होते। त्यामुळे देवतांनाही तेथे राहणे इष्ट वाटेना। नंतरच्या काळात मंदार पर्वतावर गमन करून त्यांनी शिवासमीप वास्तव्य केले। त्यामागे हेच मुख्य कारण होते। विश्वनाथाला काशीमध्ये परत जावे असे नेहमी वाटत असे, पण दियोदासाची पुण्याई व त्याचे कर्तृत्व यामुळे त्याला काशी क्षेत्राची उघड मागणी करता येईना। विश्वनाथाला काशी वियोग अगदीच असह्य झाला। तेव्हा दियोदासाच्या आणि प्रजाजनांच्या आचरणातील दोष दाखवून नगर प्रमुख म्हणून राजाला पदच्युत करून आपण पुन्हा नगर प्रवेश करावा असे विचार शंकराच्या मनात वारंवार येऊ लागले। त्या दृष्टीने त्याने अनेक प्रयत्न केले। 64 योगिनी, आदित्य व भैरव यांना राजाचे दोष पाहण्यासाठी पाठवले, पण कोणालाही यश आले नाही। अपयशी होऊन शिवाकडे परत गेल्यास तो आपल्याला शाप देईल या भीतीने त्या सर्वांनी काशीतच वास्तव्य करून तपश्चर्या आरंभली। कामगिरीवर पाठवलेले कोणीही मंदार पर्वतावर परतले नाही। म्हणून शंकराला निराशेने ग्रासले। त्याने आपले मनोगत गणपतीला आणि विष्णूला सांगितले। पित्याची मनोवस्था जाणून गणपतीने लीला दाखवण्याचे ठरवले। त्याने ज्योतिषाच्या रूपात काशीमध्ये वास्तव्य केले। त्याने सांगितलेले भविष्य तंतोतंत खरे ठरू लागले। इष्टकार्यसिद्धीसाठी लोकांना सांगितलेले उपायही प्रभावी ठरू लागले। त्याच्या आशीर्वादाने लोकांच्या व्याधींचे, क्लेशांचे आणि संकटांचे निवारण होऊ लागले। बघता बघता त्याला सर्वत्र प्रसिद्धी मिळाली। तो लोकांचे श्रद्धास्थान बनला। ही वार्ता कळताच दियोदासाने राजसभेत बोलावून त्याचा थोर सन्मान केला। जिज्ञासापूर्तीसाठी त्याला अनेक प्रश्न विचारले।
ज्योतिषाने समर्पक उत्तरे देऊन त्याच्या सर्व शंकांचे निरसन केले. राजाच्या मनात त्याच्याविषयी आदर आणि विश्वास निर्माण झाला. त्याने विचारले, ज्योतिषाचार्य, मी किती काळ काशीचा अधिपती म्हणून राहणार आहे? ज्योतिषी म्हणाला, महाराज, आजपासून 17व्या दिवशी तुमची आणि एका महासिद्धाची भेट होईल. तुम्ही त्याच्या उपदेशानुसार वागा, म्हणजे तुमचे कल्याण होईल. राजाने त्याचे म्हणणे तत्काळ मान्य केले. इकडे विष्णूने काशीनगरात बुद्ध रूपाने प्रवेश केला. त्याने आपल्या व्यक्तिमत्वाने आणि ज्ञानाने लोकांना प्रभावित केले. त्याने मूर्तिपूजा, होम हवन, उपास तापास, व्रतवैकल्ये आदी सगुणोपासनेच्या मार्गाचा निषेध केला. युक्तिप्रयुक्तीने वैदिक धर्माच्या विरुद्धच प्रचार केला. काशीतील अनेकांनी त्याच्याशी वाद घातला, पण त्याच्या युक्तिवादापुढे कोणीही टिकले नाही. त्याचे विचार पटल्यामुळे अनेकांनी त्याचे शिष्यत्व पत्करले. लक्ष्मी भिक्षुनीच्या रूपाने त्याच्याबरोबरच होती. तीही लोकांना पतीचा उपदेश पढवू लागली. त्यामुळे जनमानसात वेदोक्त धर्माचरण, नित्यनैमित्तिक कर्मे यांविषयी अनास्था निर्माण झाली. 17व्या दिवशी विष्णूने दियोदासाच्या राजसभेत प्रवेश केला. ज्योतिषाच्या सांगण्यावरून आपल्याला कल्याणप्रद उपदेश करणारा हाच महासिद्ध आहे, हे दियोदासाच्या तत्काळ लक्षात आले. त्याने सामोरे जाऊन बुद्धरूपातील विष्णूचे स्वागत केले. त्याचे उत्तम आदरातिथ्य केले. विष्णूची आपल्या अमोघ वाणीने राजावर चांगलीच छाप पडली. राजसभेत उपस्थित असलेल्या मान्यवरांना आपल्या विचारांनी प्रभावित केले. राजा म्हणाला, हे साधो, तू मला कल्याणपद उपदेश कर. बुद्ध म्हणाला, राजा, तुझ्या राज्यातील लोकांना निर्गुणोपासनेचे महत्त्व समजले आहे. ते आपली नित्य धर्मकृत्येही करीत नाहीत. अशा परिस्थितीत राज्यत्याग करणे हेच तुझ्या परमहिताचे आहे. त्याचे म्हणणे दियोदासाने तत्काळ मान्य केले. तो तपश्चर्येसाठी वनात निघाला. तेव्हा बुद्धरूपातील विष्णूने, हे राजा, शिवाच्या कृपाप्रसादाने तू लवकरच मुक्त होशील, असा त्याला वर दिला. दियोदास निघून गेल्यावर सर्व देवता शंकराला मिरवणुकीने वाजत गाजत काशीमध्ये घेऊन आल्या. गजाननही ज्योतिषाचे रूप टाकून काशी क्षेत्री वास्तव्यास राहिला होता. देवानी त्याची भेट घेतली, त्याला वंदन केले, त्याची अपार स्तुती केली. ते पुढे म्हणाले, हे शिवसुता, हे शक्तिनंदना, भगवान शंकरांना काशी क्षेत्राचा झालेला वियोग तुझ्यामुळे संपुष्टात आला. तू चारही पुरुषार्थ धुंडाळून आपल्या भक्तांच्या हाती देतोस. त्यांच्यासाठी काय श्रेयकर आहे हे तू निरंतर पाहत असतोस. म्हणूनच तुला धुंडीराज किंवा ढुंडीराज असे म्हणतात. देवतांनी केलेली स्तुती ऐकून मंगलमूर्ती गजाननाचे चित्त फारच प्रसन्न झाले. तो म्हणाला, देवांनो, माझ्या ढुंडीराज नामाचे महात्म्य फार थोर आहे. जो कोणी माझ्या ठाई अनन्य भाव ठेवून हे महात्म्य श्रद्धेने श्रवण किंवा पठन करतील, त्याच्या इहपर कल्याणाची जबाबदारी मी स्वतः घेईल. गृत्समत ऋषींनी कीर्तिराणीला ही कथा सांगितली. तिला कल्याणप्रद आशीर्वाद देऊन ते निघून गेले. मग ती पुत्रासह काशी क्षेत्री गेली. तेथे ढुंडीराजाचे दर्शन घेतले. त्या विनायकाची दुर्वा आणि शमीपत्रांनी पूजा केली. आपल्या पुत्राला त्याच्या चरणांवर घातले. हे देवादिदेवा, या माझ्या एकुलत्या एक पुत्राचे तू निजकृपेने रक्षण कर, अशी त्याला प्रेमपूर्वक विनंती केली. त्याची भक्तिभावाने स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या गणपतीने सगुण साकार रूपात प्रकट होऊन तिला दर्शन दिले. तो म्हणाला, हे राज्ञी, तुझ्या पुत्राची मदभक्त म्हणून त्रिखंडात कीर्ती होईल. त्याला राजवैभवासह सर्व प्रकारची उच्चतम सुखे आणि ऐश्वर्य प्राप्त होईल. सहस्त्र वर्षे राज्यकारभार करून तो अंती मलाच येऊन मिळेल. मी त्याला माझा परशु देत आहे. या परशुने तो दृष्टांना दंड देईल. तो परशुबाहू या नावाने विख्यात होईल. गणपतीने आपला परशु क्षिप्रप्रसादनाच्या हाती दिला आणि तो अंतर्धान पावला. कीर्तिराणी स्वस्थानी परतली. त्या दोघांचे लोकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. क्षिप्रप्रसादाने तारुण्यात प्रवेश केल्यावर राजाने त्याला राजसिंहासनाचे अधिकार दिले आणि तो तपश्चर्येसाठी निघून गेला. पित्याच्या पश्चात क्षिप्रप्रसादाने राज्याची धुरा समर्थपणे हाताळली. मंदार काष्टाची गणेश प्रतिमा तो नेहमी आपल्या कंठात धारण करीत असे.
थोर गणेश भक्त अशीच त्याची सर्वदूर कीर्ती झाली. त्याने आपल्या सद्गुणांनी सर्वांची मने जिंकून घेतली. न्याय नीती धर्माने सहस्त्र वर्षे उत्तम राज्यकारभार करून तो अंती शिवलोकात निघून गेला. अशा रीतीने गणेश पुराण क्रीडाखंड अध्याय 44 ते 49 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.